नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत या वर्षी येणाऱ्या वटपौर्णिमेविषयी काही महत्व आणि विशेष स्वामी सेवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही स्वामींची विशेष स्वामी सेवा सांगणार आहे, जी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर या वर्षी येणारी वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार असून विवाहित महिलांसाठी वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. तर वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला येते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. तर स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी या वटपौर्णिमा या व्रतासोबतच जर आपण स्वामींची काही विशेष स्वामी सेवा केली तर ती अत्यंत फलदायी मानली जाईल. तर स्वामी भक्तांनो, ती सेवा कशी राहील आणि कोणत्या पद्धतीने करायची तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर स्वामी भक्तांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही विशेष स्वामी सेवा करायची आहे तर ती या पद्धतीने करावी लागेल. तर मी तुम्हाला सांगते. तर स्वामी भक्तांनो, त्या दिवशी महिलांनी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची जर साडी घातली तर ते अत्यंत शुभ मानले जाणार आहे. कारण या वटपौर्णिमेला हिरवा रंग हा शुभ आहे. तर हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक असून तो हिरवा रंग आपल्याला सकारात्मकता ऊर्जा देत असतो. तर स्वामी भक्तांनो, या वटपौर्णिमेला सर्व महिलांनी हिरव्या रंगाची साडी घालायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला स्वामी भक्तांनो, सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला आपल्या दारासमोर, आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर सडा रांगोळी करायची आहे. त्यानंतर आपलं घराचा जो उंबरा आहे त्या उंबराला हळदीचा लेप तुम्हाला लावायचा आहे. ते झाल्यानंतर घराला आंब्याच्या किंवा झेंडूच्या पानाचे तोरण तुम्हाला लावायचे आहे. स्वामी भक्तांनो, त्यानंतर तुम्हाला स्वामींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला हातात थोडे पाणी घेऊन अक्षता टाकून तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे, स्वामी, मी माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष स्वामी सेवा करत आहे, तर ती तुम्ही गोड मानून घ्यावी. आणि एवढं बोलून तुम्ही स्वामींसमोर असा संकल्प करायचा आहे. तर त्यानंतर स्वामी भक्तांनो, तुम्हाला वडाच्या पूजेला जाण्याआधी किंवा संध्याकाळी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आहे. तुम्हाला त्या दिवशी 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत. कारण त्या दिवशी 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचणे अत्यंत फलदायी मानले जाणार आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. तो तुम्ही 3 माळी किंवा 11 माळी सुद्धा करू शकता. तर स्वामी भक्तांना एवढे झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे, जो की निशंक हो रे म्हणा, निर्भय हो रे म्हणा. हा तारक मंत्र आहे, तो तुम्हाला 3 वेळेस म्हणायचा आहे. कारण तारक मंत्रामुळे मनातील भीती दूर होते आणि आपल्या पतीवरील आणि कुटुंबावरील संकट दूर होईल. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला अजून काही विशेष सेवा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाजवळ जरी करायची असेल तरी तुम्ही ती करू शकता. त्या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाजवळ तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वडाच्या मुळापाशी जेव्हा पाणी घालाल त्यावेळेस तुम्हाला मनात म्हणायचंय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचा आहे. तर महिलांनो, इतकी स्वामी सेवा तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. आणि बघा, तुम्हाला ही स्वामी सेवा करून किती प्रसन्न वाटेल आणि स्वामी तुमच्या पतीच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सदैव पाठीशी उभे राहतील. कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. ते सदैव आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या लोकांच्या पाठीशी उभे असतात. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.